हळूहळू. काय ग, काय झालं? कसला विचार करतेस तू? काय हा बाबड्या असा अचानक चिडायला लागला हो एवढा? किती चिडचिड केली त्यांनी आणि कसा बोलला तुम्हाला तो? बोलू दे ग, टेन्शन मध्ये असेल. नवीन बिझनेस आहे ना त्याचा. अहो तुम्हाला माहितीये का हो तो काय बिझनेस करतोय ते? तुम्ही विचारता का त्याला? तुला एवढी काळजी वाटते ना, एक काम कर, तूच विचार. तुला नीट सांगितलं. असं म्हणताय? बाबड्या, चहा कॉफी काहीतरी करून देऊ का? नाही नको. अरे मला एवढंच विचारायचं होतं की ते तुझ्या बिझनेससाठी तू भांडवल वगैरे कुठून घेतलंस? झाले मॅनेज, स्कूटर विकली. काय काय अरे मला बोलायचंस ना तू. बोललो असतं तर काय तू पैसे देणार होतेस? अरे तसं नाही म्हणायचंय मला बाळा. मी किती हौसेने किती प्रेमाने आणली होती ती स्कूटर तुझ्यासाठी, ती तू विकून टाकलीस. आई हे बघ, मी मजा करायला किंवा पैसे उडवायला नाही विकली आहे. बिझनेस मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे होते म्हणून विकली. अरे हो रे, पण अगं असावरी नवीन बिझनेस सुरू करायचा म्हटल्यानंतर भांडवल उभं करण्यासाठी करावं लागतं. असं मी केलंय. मी जेव्हा परदेशातली शेफची नोकरी सोडून अभिज किचन सुरू करायचा विचार केला होता ना, तेव्हा मी केलंय. माझी गाडी विकली, एक छोटासा फ्लॅट होता तो विकला, बरंच काय केलं. अरे सोहमनी आज स्कूटर विकली, उद्या नवीन घेईल. अरे स्कूटर काय, गाडी घेईल. नाही हो अहो, पण नेमका कसला बिझनेस करतोय तो ते कळायला हवं ना. तुला काय कळतं का बिझनेस मधलं? हे नक्की प्रश्न तुला पडले आहेत की कोणी विचारायला सांगितले आहेत? अरे नाही, खरंच मी स्वतःहूनच विचारते तुला. लवकरच तुला असे प्रश्न पडणं बंद होणार आहेत, कारण या नसत्या प्रश्नांची कटकटच मी घरातनं बाहेर काढणार आहे. या सत्य आहे. अरे या या. अगो बाई, अरे हे काय आहे बाबड्या? माझ्या बिझनेसचं सामान आहे, आजोबांच्या खोलीत राहील. या ना, त्या खोलीत जाऊ द्या. अरे पण हे एवढं सगळं? आणखी येते. अरे बापरे, हे काय सगळं? नवीन बिझनेस सुरू केलाय ना मी, त्यासाठी मला ऑफिस आणि गोडाऊन एकत्रच लागेल म्हणून. ऑफिस? अरे हो, सांगायचं राहिलं ना. आजपासून आजोबांच्या खोलीत माझं गोडाऊन असणार आहे आणि तुमच्या खोलीत माझं ऑफिस. अरे पण बाबड्या, आमच्या खोलीत? काय, मला काम करायला छान वर्क स्पेस लागेल आणि रात्री जागरण करून वगैरे मी काम करणार. मग आता तुम्ही कुठे झोपायचं तुमचं तुम्ही बघून घ्या. सोहम, ही जे काय वर्क स्पेस लागणार आहे ती आपल्या खोलीत घे की. त्या दोघांना कशाला त्रास देतोयस तू? रात्रभर काम कर आपल्या खोलीत. मी तुला सांगितलंय का? पण तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस? मुद्दा तो नाहीये, पण सर आणि अगं सोहमचा बिझनेस नवीन आहे ना, त्याला हवं तिथे ऑफिस करू दे, आपण ऍडजस्ट करू. तुम्ही दोघं प्लीज आमच्या रूम मध्ये जाऊन झोपता का? मी आणि सोहम इथे झोपतो खरंच. का? अरे इथे मस्त वाटतंय, खिडकीतून छान गार वाराही येतोय. तू टेन्शन घेऊ नको, झोप तू. हो, जा बाळा, झोप दे. तो ताब्यात आहे माझ्याकडे. चिंता करू नकोस बाळा, आम्ही ठीक. हं, झोप झोप झोप. जा झोप. तू दमली असशील ना.
गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अहो हा, मागच्या वेळेला खाली झोपला होता तेव्हा 2 दिवस पाठ धरली होती तुमची. टेन्शन घेऊ नकोस, झोप लागेल मला, काळजी करू नकोस. आपण आपल्या घरी जाऊया का? अरे आता हे काय नवीन? काय वेळ लागलाय का तुला? अगं असं हॉलमध्ये झोपण्याची गंमत काही वेगळीच असते ना. असा चान्स काय वारंवार मिळतो का? झोप येईल ना तुम्हाला? अरे तू बरोबर असल्यावर मला जगात कुठेही झोप लागेल. मस्त झोप येईल मला. हॅलो. चला झोपा. गुड नाईट. अगं बाई, बबड्या, अरे काही हवंय का तुला? नाही नको, मी माझं काम करतोय. अरे हो पण आम्ही झोपत होतो इथे. हा मग झोपा ना. हो पण अरे तू नाही नाही हरकत नाही, तू कर काम. अहो पण तुम्हाला झोप येत होती ना. हरकत नाही. आता आणायचं जागायचं तर एक गेम खेळूया. इथे आत्ता? इथे म्हणजे तू काय मैदानी खेळ नाहीये, बसले बसले खेळायचा टाइमपास. चालेल. हा, तर आता मी तुला एक शब्द सांगणार, त्यावर तू पटकन एक नाव सांगायचं. पण पटकन विचार नाही करायचा. नाव सांगायचं कोणाचं तरी. हा, मग आता उदाहरणार्थ तू एक शब्द सांग मला. सुगरण. असा वरी कळलं असं. आता मी सांगतो. हा, सुंदर. शुभ्रा. करेक्ट. तापट. बाबा. सांगतो त्यांना उद्या फोन करून. समजूतदार. तुम्ही. नाही, खरं तर माझ्यापेक्षा तूच जास्त समजूतदार आहे. नाही हो, तुम्हीच खरे समजूतदार आहात. हट्टी आणि हेकेखोर. बबड्या. अरे लहान आहात का गेम खेळत बसलाय ते? नुसती बडबड बडबड, काम सुद्धा करायला देत नाही आहात. खरंच हट्टी आणि हेकेखोर आहे हा बबड्या. चेष्टा करू नका माझ्या मुलाची. आपण आता काय खेळूया? अहो गाण्याच्या भेंड्या खेळूया. चालेल, आधी तू. नाही नाही तुम्ही सुरू करा. नाही आधी मी. आधी हे बघा, श्री गणेशाय नमः. अरे असं थोडीच असतं की हो. तू इथून हा सुरू केली विसर्ग की येणार, असतो. इथून सुरू केली की नाही, येणार. नाही, हा विसर्ग असतो. नाही नाही तुम्ही मग हा मैं दोन. काय झालं? थांब थांब. काय झालं? थांब. अहो 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 काय झालं? अहो तुम्ही अशी काय बघतेस माझ्याकडे भूत बघितल्यासारखी? तुम्ही आहात इकडे ना. बरं झालं बाई, म्हणजे ते नुसतं स्वप्न होतं. कसलं स्वप्न? अहो मला ना स्वप्न पडलं की बबड्याची गाडी आली. आम्ही चांगलं आहे की मग पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. हो पण बबड्याची गाडी आली आणि तुम्ही गेलात ना घर सोडून. अगं असं तू वेडी आहेस का तू? असं काही विचार करू नकोस. मी आता तरी इथेच आहे आणि इतक्यात तरी कुठेही जाणार नाहीये. इतक्यात नाही म्हणजे नंतर जाणार आहात असा त्याचा अर्थ होतो ना. अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. तू 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 शांत हो बरं. एकदम दचकून उठलीस ना झोपेत ना, म्हणून तुला गोंधळल्यासारखं झालंय. तू झोप बरं, अजून उठायला खूप वेळ आहे. अगो बाई, पहाटेचे 5 वाजलेत. बघा, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणतात. 5 वाजलेत? हो. रिमाइंड्स मी, काल मी पेपरमध्ये वाचलं होतं, आज 4 नंतर, पहाटे 4 नंतर शुक्रतारा खूप स्पष्ट दिसणार आहे, म्हणजे डोळ्यांनी दिसू शकणार आहे. हो. हा, चल तुला दाखवतो. चल. तो बघ, दिसला? हो खरंच की. शुक्रतारा. शुक्रतारा म्हणजे प्रेमाचं प्रतीक.
सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर दिसतो. हे खरं तर हा ग्रह इतका तेजपुंज असतो की त्याला तारा म्हणतात. खरंच किती तेजस्वी दिसतोय ना. प्रेमाची लकाकी आहे. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू बसा जवळी राहा. सर ट्रस्ट मी, तुम्हाला फक्त पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. बाकी क्लायंट्स आणायचं काम मी करीन ना. येस येस, तुम्ही फक्त पैसे भरा, बाकी सगळं मी बघतो. हा ओके ओके या. बबड्या, अरे तुझे काही कपडे द्यायचे का धुवायला? मला जरा मशीन लावायचे. आणि रूम मध्ये बघ, मला काम आहेत. एक मिनिट आई, थांबा. ते सगळं खाली ठेवा. टाका ना, खाली टाका. का गो, काय झालं? सोहम, आजपासून ना या घरात एक नवीन नियम आहे. प्रत्येकाने आपली कामं स्वतः करायची. हो अगं, पण तो काम करतोय ना. आणि हे काही काम आहे का? एक्झॅक्टली, हेच तर माझं म्हणणं आहे. हे काम कुठे आहे? नाही आहे ना, मग करू दे की त्याला. आणि कसं आहे ना आई, आता प्रत्येकाने आपलं काम स्वतःच्या हाताने करून टाकलं तसा एकट्यावर भार नाही पडणार ना. म्हणून म्हटलं. तुम्हाला पटतंय ना आई? हो बरोबर आहे तुझं. बबड्या बरोबर बोलते रे शुभ्रा. थँक्यू आई. अरे एक काय करते शुभ्रा? तुलाही नेहमीच बरोबर वाटते ग, दिसतंय मला. आता माझे मोजे, माझे नॅपकिन धुवायला सुद्धा वेळ नाहीये. जड जाते ना तुला. नाही ठीक आहे, तुला माझी कामं नाही करायची आहेत ना, नको करूस. मी नोकर ठेवीन. आणि ही असली फालतू कामं करायला, मशीन मध्ये कपडे टाकायला वेळ नाहीये माझ्याकडे. त्यापेक्षा महत्वाची कामं आहेत मला. आणि नोकराला द्यायला पैसे सुद्धा आहेत. ऐक ना, नोकर ठेवशील तेव्हा ठेवशील रे, पण तू आता बाहेर जाताना स्लिपर्स घालून जाणार आहे? नाही जा, म्हणजे फक्त स्लिपर्स घालायच्या असतील तर हे जे शूज इथे पडलेत ना अस्ताव्यस्त, ते जरा जागेवर ठेवून जा प्लीज. थँक्यू सो मच. बघितलंस, रागावला तो. मग आता काय ह्यात माझी चूक आहे काही? नाही, तुझं बरोबर आहे. म्हणजे त्यानेच करायला पाहिजे तो त्याची कामं. पण मी तुम्हाला खरं सांगू का, असं एखाद्या माणसाने बिझनेस करूया असं ठरवलं आणि आठवड्याभरात दारात गाडी उभी राहिली असं नाही होतं सहसा. सत्य आहे. मी बघते थांब. बबड्या ये. ये रे. अगो भाई, हा कोण? हा माझा बॉय. हो का? बाळा तुला पाणी देऊ का? चहा कॉफी घेतोस काही? ए आई आई आई, काय करतेस? बॉय आहे माझा, बॉय. माझी कामं करायला आलाय इथे. ही माझी बायको. ए नाही नाही, नको नको. हाय. ही आई. अरे हो, अरे बाळा सावकाश. हो, सुखी राहा. हा. आणि हे तिचे मिस्टर.
आशीर्वाद दे. अरे अरे नको रे बाबा, ए पाया नको पडूस रे बाबा. तू बाहेरून आलास ना? थांब. ठीक आहे. ए काय 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 करतोय? सॅनिटायझर आहे ते, हात चोळ. दोन वेळेच्या भाकरीसाठी घरदार गाव आणि मायबापाला सोडून मागं आलं. पण देव लय दयाळू आहे बाबा. त्यानं तुमच्या रूपात मला मायबाप दिले. दादा तुम्ही लय पुण्याचं काम केलंय. तुमच्यामुळे या मायबापाची सेवा करायला मला भेटते. काय रे बाळा, नाव काय तुझं? ते नाव गाव काय करायचंय? बॉय म्हणा त्याला. बॉय बाळा, हा माय. बस बस तू. अरे खाली काय बसतोय, इथे वर बस ना. नग नग माझे कपडे खराब आहेत ना, तुमचा सोफा उगा खराब होईल. अरे नाही होत खराब, तू बस 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 बाळा, बस वर. बस बस. काय रे, तू बसायला आलायस इथे? माझं काम करायला आलायस ना इथे? ऐकू आली? मग आता जेव्हा जेव्हा ही घंटी वाजेल ना, तेव्हा तेव्हा हातातलं काम सोडून जे काही करत असशील ना, ते सोडून माझ्याकडे धावत यायचं. कळलं? हो. चल इकडे. शूज काढ. बापड्या, अरे त्याला काय हे काम सांगतोयस तू? आई राहू दे, माझा बॉय येतो. आता माझी सगळी कामं ना तूच करणार आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हालाही माझ्या कामांचा त्रास नाही. स्वतःची कामं स्वतः करायला घाबरलायस का तू सोहम? स्वतःची कामं स्वतः तुमच्यासारखी गरीब लोक करतात. माझ्याकडे पैसा आहे बॉय ठेवायला. आणि उद्या जेव्हा माझी गाडी येईल ना, तेव्हा सुद्धा मी ड्रायव्हर ठेवणार आहे. जा रे, शूज जाऊन बाहेर रॅकमध्ये ठेव. आणि बघ, तिकडे जागा नसेल ना, इतरांचे शूज काढून बाहेर फेक. हो दादा. ए दादा नको म्हणूस मला, सर म्हणायचं. हो दादा. सर सर. जा ठेवणे. चल रे, तुला घर दाखवतो. हे काय चाललंय सोहमचं? आणि हा मुलगा खरंच इथे राहणार आहे का? शुभ्रा, राहू दे ना. सोहमला त्याची कामं हलकी होणार असतील तर काय हरकत आहे. सोहम प्रगती करतोय असं समज. हातात पैसा आला की प्रत्येकच जण स्वतःवर खर्च करत असतो. कोणी मोबाईल घेतात, कोणी बाईक घेतात, कोणी गाडी घेतात. सोहमनी बॉय ठेवलाय, त्याचा पैसा त्याला हवा तसा खर्च करू दे. नाही, त्याने पैसा त्याचा कसाही खर्च करावा, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसणार आहे. फक्त पैसा हातात आला की मग खर्च करावा ना. त्याआधीच हे जे काही पैसे उडवतोय त्याचं टेन्शन आलंय मला.